की मी त्या जीआरच्या बद्दल तो चांगला आहे का नाही याच्याबद्दल बोलवणं, नंतर भूमिका घे. आज मी बोलवले होते त्याच विषयावर. हा मग ते मला माहित नव्हतं. मग आता का रद्द केलाय, मग चांगला आहे का ते याच्यावर चर्चा करू आम्ही. का रद्द केला किंवा ठेवायचा का नाही ठेवायचा याच्यावरती चर्चा होईल. हो ना, बोलणं झालं. त्यांचा फोन आलता ना. मी म्हणलंच ना, हे बघा मी तुम्हाला काय खोटं बोललो यार जिंदगीत. तुमच्याशी मी प्रामाणिक आहे, माझ्या समाजाशी मी प्रामाणिक आहे, मी काहीच लपून ठेवत नाही. पण मला फोनवर नको रे बाबा. फोननी होणार काय? तू काय सांगणार आहे सांगा मला. हा, तू म्हणणार समजा टाइम लागतोय, 8 महिने 10 महिने झाले टाइम दिला. तुम्ही म्हणता जीआर काढायचा तर काढलाय. तुम्ही म्हणता प्रमाणपत्र द्यायला नोंद पाहिजे तर 58 लाख नोंदी निघाल्यात द्यायनात. तुम्ही म्हणता व्हॅलिडिटीला अर्ज दाखल करा देतो तो केलेले आहेत. बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या आणि त्यांचा निधी मागतोय तर बलिदान गेलेले आहेत. तुमचं बोलायला काय जागा आहे? तुमच्याकडे उत्तर द्यायला सरकारकडे जागाच नाही. त्यांनी मला खिंडीत पकडायला ठरवलं होतं यावेळेस. मी टाकला डाव. त्यांनी खिंडीत पकडलं होतं मला, किंवा मला बोलवीत नाही, मुख्यमंत्री टार्गेट केला जातो आणि आपल्या जातीचा मुख्यमंत्री नसून त्याने आरक्षण दिलं, ही भाषा त्यांची. अरे बाबा, आपल्या जातीचा मुख्यमंत्री नाही हा तरी त्याने आरक्षण दिलं, पण तो डोक्यात किडे पडलेत का? तुला दुसरं नाही का कळत? तो आपल्या जातीचा नसून त्याने आरक्षण दिलंय, पण तो आपल्या जातीचा नसून मराठ्याने त्याला मुख्यमंत्री केलं ना. ते नाही का तुझ्या डोक्यात बाबा? आता प्रसाद लाड यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, मराठा समाजाला न्याय मिळवून देणारे अपेक्षित उत्तर मनोज दादांना मिळेल. मग हायला बसलेलो मी इथं. मी कुठं चाललोय? हे बघा, मी पुन्हा काय सांगितलं की मी ते विषय मोगस संपविला. त्यांनी डाव टाकला होता भाऊ. आम्हाला बोलवत नाहीत, हे दिलंय ते दिलंय. फक्त लाडांना एवढं जरी कळलं तरी खूप झालं, असं माझं म्हणणं आहे. की याच्यात मनातले मनात म्हणले तरी बस. ते मनातले मनात जरी म्हणले तरी बस झालं आमच्यासाठी. की हे करतोय हे चुकीचं नाहीये, देणारा मात्र डाव टाकतोय. आपलाच माणूस चुकीचा आहे म्हणून हे बोलतेत. मनातले मनात म्हणले तरी बस. त्यांचा राजीनामा नको आम्हाला, त्यांचं काय नको. लय झालं तर फक्त येऊन आंदोलनात बसले तरी खूप झालं. उद्या येणार असं म्हणता येते राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड. होणार चर्चेला काय, त्यांना आम्ही नाही म्हणलोच नाहीत ना. आणि मनोज दादांचं उपोषण होऊ नये यासाठी मी उद्या विखेंसोबत प्रवास करतोय असं म्हणतात. प्रवास करतोय म्हणजे उपोषण होऊ नये. मला वाटलं ट्रक न्यायला लागलेत प्रवास करते. तसे होय, प्रवास करतात म्हणले इतके दिवस लागणार मग यायला. मला वाटलं आजच निघालेत. कारण बंद केलेत नाही विमान बंद केलेत. तेल मिळत नाही म्हणून. डिझेल वाचा म्हणले आमचे मोदी साहेब, आपले सगळ्यांचे मोदी साहेब सर. ते म्हणले की बंद करून टाका सगळं, इंधन वाचा, तेल वाचा. त्यामुळे मग आता सध्या कोणी एसटीने फिरत, कोणी त्या याच्या गाडीवर फिरत आहे, त्या लाईटवरच्या आकडे टाकायच्या गाडीवर, चार्जिंगच्या गाडीवर चालतात आकडा टाकी देत. पुढे गेलं की